मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, तुम्ही ना किती जरी बिझी असशीला, कोणत्या पण कामामध्ये तुम्ही आता बिझी असशीला, तरी मित्रांनो 5 मिनिटासाठी ना ते हातातलं काम ना थोडं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना नवरा बायकोच्या नात्यामध्ये ही झालीच पाहिजेत. म्हणजे मित्रांनो, नवरा बायकोने ना आपल्या नात्यामध्ये ती 3 कामं ना न लाज बाळगता, न कोणाला घाबरता, दुनियाची पर्वा न करता ती 3 कामं ना एकमेकांसोबत ती केलीच पाहिजेत. कारण मित्रांनो, जर नवरा बायकोच्या नात्यात ना जर ही 3 कामं जर झाली नाहीत ना, सो त्यांच्यामध्ये ना खूप जास्त भांडण होऊ शकतं आणि त्या दोघांचे ना खूप जास्त मतभेद होऊ शकतात. आणि मित्रांनो, जर भांडण ना जर टोकावर गेलं, सो म्हणजे त्या दोघांचा ना घटस्फोट सुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, जे नवरा बायकोच्या नात्यामध्ये झालंच पाहिजे, तर ते काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, एकमेकांचे विचार एकमेकांनी समजून घेणं. काय बोललो मी? एकमेकांचे विचार एकमेकांनी ना समजून घेणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की बहुतेक वेळा नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना त्या दोघांचे जे विचार असतात ना, सो ते दोघांचे विचार वेगवेगळे असतात. आणि असं ना म्हणजे दोघांचे विचार वेगवेगळे असल्यामुळे त्या दोघांमध्ये ना बहुतांश वेळा त्या दोघांमध्ये भांडणं होतात किंवा त्या दोघांमध्ये ना मतभेद होतात. आणि मित्रांनो, म्हणजे ते भांडणं ना खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कधी कधी वाढतात पण. म्हणजे मित्रांनो, आता मी तुम्हाला ना इथे एक ना गमतीशीर उदाहरण देतो. म्हणजे ते उदाहरण ना तुम्ही बाकी गोष्टींसोबत तुम्ही त्या उदाहरणाला ना जोडून बघा. जसं की मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, म्हणजे नवरा आणि बायको दोघं पण ना कुठेतरी बाहेर फिरायला गेले आणि दोघांना पण ना भूक लागली. सो म्हणजे एकाला वाटतं की म्हणजे मला ना वडापाव खायचा आहे, पण म्हणजे त्याच्यातला जो दुसरा असतो ना, सो त्या दुसऱ्याला वाटतं की मला ना पाणीपुरी खायची आहे. असं म्हणजे दोघांचे ना मतभेद होतात. म्हणजे मित्रांनो, अशा याच्यामध्ये ना त्या दोघांची पण ना कधी कधी भांडणं पण होतात. म्हणजे त्या दोघं ना म्हणजे ते दोघं ना आपले विचार म्हणजे एकमेकांवर ना लादण्याचा प्रयत्न करतात. की म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे मला ना वडापाव आवडतो, सो आपण दोघांनी ना वडापावच खायचा. किंवा म्हणजे तो दुसरा असं बोलतो की नाही नाही, म्हणजे मला जर पाणीपुरी आवडते ना, सो आपण दोघांनी पण ना पाणीपुरीच खायची. असं म्हणजे ना म्हणजे ती दोघं ना म्हणजे आपले विचार म्हणजे दुसऱ्यावर ना लादण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते दोघं ना म्हणजे दोघांचे विचार समजून घेत नाही. सो मित्रांनो, अशी चूक ना तुम्ही कधीच करू नका. तुम्ही ना दोघांनी पण एकमेकांचे विचार ना तुम्ही समजून घ्या. कारण जर तुम्ही दोघांनी ना एकमेकांचे विचार समजून घेतलात ना, सो तरच म्हणजे तुमच्या दोघांचा संसार ना चांगला टिकू शकतो आणि म्हणजे तुमचं ना वैवाहिक जीवन खूप जास्त आनंदी होऊ शकतं. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना एकमेकांचे विचार तुम्ही समजून घ्या. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, एकमेकांना ना म्हणजे कोणत्या पण परिस्थितीमध्ये सपोर्ट करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? एकमेकांना ना कोणत्याही परिस्थितीमध्ये सपोर्ट करणं. आता बघा मित्रांनो, म्हणजे आजकालच्या जगामध्ये ना म्हणजे सर्वच लोक अशी आहेत असं मी बोलत नाही, पण मित्रांनो, बहुतेक वेळा ना अशी बातमी ऐकायला भेटते की म्हणजे एखाद्या बाईला ना मूल होत नाही, त्याच्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याने ना त्या बाईला सोडून दिलं. किंवा अशी पण बातमी बहुतेक वेळा ऐकायला भेटते की म्हणजे एखादा पुरुष ना गरीब झाला, म्हणजे त्या पुरुषाचा जॉब सुटला किंवा त्या पुरुषाला ना बिझनेसमध्ये घाटा झाला आणि म्हणजे तो गरीब झाला, त्याच्यामुळे ना त्या पुरुषाच्या बायकोने म्हणजे आपल्या नवऱ्याला ना सोडून दिलं. अशा बातम्या ना बहुतेक वेळा तुम्ही पण ऐकल्या असतील. सो मित्रांनो, अशी चूक ना तुम्ही कधीच करू नका. तुम्ही दोघांनी पण ना एकमेकांना कोणती जरी परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीमध्ये ना दोघांनी एकमेकांना सपोर्ट करा. म्हणजे कोणत्या पण परिस्थितीमध्ये ना एकमेकांचा हात आणि मित्रांनो दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडू नका. जर तुम्ही ना म्हणजे हात आणि साथ म्हणजे जर कायमची निभावलात ना, तरच तुमचा संसार खूप जास्त चांगल्या प्रकारे टिकू शकतो आणि म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन ना खूप जास्त आनंदमय होऊ शकतं. आता
आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो एकमेकांनी ना एकमेकांवरती विश्वास ठेवणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? एकमेकांनी ना एकमेकांवरती विश्वास ठेवणं. आता बघा मित्रांनो, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये ना विश्वास खूप जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे मित्रांनो, म्हणजे जर तुमच्या नात्यामध्ये ना जरी प्रेम नसेल तरी पण म्हणजे एखाद वेळी चालेल, पण तुमच्या नात्यामध्ये ना प्रेमापेक्षा पण जास्त विश्वास असला पाहिजे. कारण विश्वास ना दोन लोकांना म्हणजे एकमेकांसोबत ना घट्ट बांधतो आणि तोच जर विश्वास ना कमी पडला सो म्हणजे तुमच्या नात्यामध्ये ना मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना नवऱ्याने पण बायकोवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि बायकोने पण आपल्या नवऱ्यावरती तिने विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे कोणीच कोणावरती डाऊट घेतला नाही पाहिजे. दोघांमध्ये जर विश्वास असेल ना सो दोघांचं पण नातं ना खूप जास्त चांगल्या प्रकारे दोघांचं पण नातं टिकतं आणि म्हणजे त्या दोघांमध्ये ना खूप जास्त प्रेम वाढतं आणि त्या दोघांचं वैवाहिक जीवन ना खूप जास्त आनंदमय होतं. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना दोघांनी पण एकमेकांवरती विश्वास ठेवा. म्हणजे मित्रांनो, जरी तुम्हाला कोणी सांगितलं ना, म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं की अरे म्हणजे तुझी जी बायको आहे ना सो ती असं असं करत होती, किंवा बायकोला जर कोणी सांगितलं की तुझा जो नवरा आहे ना सो तो असं असं करत होता, सो म्हणजे कधीच ना लोकांच्या बोलण्यावरती म्हणजे कधी लक्ष देऊ नका आणि लोकांची बोलणी ना कधीच आपल्या मनामध्ये कधीच ठेवू नका. कारण लोकांचं काम असतं म्हणजे एखाद्या म्हणजे दोघांमध्ये ना भांडणं लावणं आणि म्हणजे लांबून ना त्या दोघांची भांडणं बघून म्हणजे मजा घेणं, असं लोकांचं कामच असतं. सो लोकांकडे लक्ष देऊ नका आणि लोकांच्या गोष्टी ना कधीच आपल्या दोघांच्या नात्यामध्ये कधीच आणू नका. सो मित्रांनो, हे काम ना तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.